भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी एकाला अटक. सोलापुरातून एका आरोपीला बेड्या. टीईटी पेपरफुटीतील आरोपींची संख्या 16वर. आरोपी प्रकाश पवारला 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. कुंभमेळा कामांचे बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात नाशिक पोलिसांकडून 4 जण ताब्यात. 30 ते 32 हजार कोटींच्या कामाची फसवणूक. आयुक्त गेडाम यांच्या खोट्या सहीनं बनावट टेंडर. छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 अतिक्रमणांवर कारवाई. 80 फूट रस्त्यासाठी अतिक्रमण हटाव. मनपाच्या अतिक्रमणांवर धडक कारवाई. अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार. कांदिवली चारकोपमध्ये अतिक्रमणावरून हायकोर्टाचे ताशेरे. कागदपत्र नकोत, कृती हवी. जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाचा फटकार. चारकोप तलाव अतिक्रमणावर नाराजी. गडचिरोली सर्पदंश मृत्यू प्रकरणामध्ये आदिवासी विद्यार्थी संघ आक्रमक. आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. 25 ऑगस्टला आश्रमशाळा बंद आंदोलनाचा इशारा. पक्षाचं चिन्ह गोठवलं पाहिजे अशी ठाकरेंची मानसिकता. बाळासाहेबांच्या पक्षाचं चिन्ह गोठवण्याची मागणी. खासदार नरेश म्हस्के यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप. संसदेबाहेर झारखंड लाठीचार्जच्या मुद्द्यावरून सत्ताधारी एनडीएचं आंदोलन. राहुल गांधींनी उत्तर द्यावं. सत्ताधाऱ्यांची मागणी. दिल्लीतल्या लाठीचार्जवरून विरोधकही आक्रमक. तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय. मुंबई हायकोर्टाच्या एफडीएला कानपिचक्या. थेट परवाने रद्दच्या कारवाईवर कोर्टाचं बोट. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग थांबला. धरणाचे 18 दरवाजे बंद. जायकवाडी धरणामध्ये 94% पाणीसाठा. 6 दिवसानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद. गटारी अमावस्येला महाग्रहण. आज यंदाच्या वर्षातील अखेरचं पूर्ण सूर्यग्रहण. भारतामध्ये सूर्यग्रहण दिसणार नाही. ग्रीनलँड, आइसलँडसह स्पेनमध्ये सूर्यग्रहण दिसणार. नाशिक शहरामध्ये गटारी निमित्तानं नाकेबंदी. तळीरामांवर पोलिसांची करडी नजर. हुल्लडबाजीवर लगाम घालण्यासाठी नाकेबंदी. नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी नाकेबंदी. अकोल्यामध्ये सर्पदंशानं विद्यार्थिनीचा मृत्यू. शेतातून जाताना विद्यार्थिनीला सर्पदंश. उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू. बार्शी टाकीतल्या शेलका सेवानगरमधली घटना. तांत्रिक बिघाडामुळे विमानात अचानक तापमान वाढलं. पुण्याला येणाऱ्या विमानातल्या प्रवाशांचा श्वास कोंडला. दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानातली घटना. वैमानिक आणि कर्मचाऱ्यांची प्रवाशांवर अरेरावी. पुणे अहिल्यानगर महामार्गावर शिरूरजवळ भीषण अपघात. कंटेनर कार दुचाकी बसची धडक. अपघातामध्ये उद्योजकासह दोघांचा मृत्यू. कंटेनर चालक अपघातानंतर फरार. वसईत मुसळधार पावसानंतर जुनं घर कोसळलं. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेची सुटका. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू.